नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार, जो की काल झालेला. तर त्यासाठी मी एक दिवस आधी काही तयारी करून ठेवलेली. तर इथे मी डेकोरेशन करत होते, कारण शेवटच्या गुरुवारीच मी छान असं डेकोरेशन वगैरे करते, कारण का बायका येतात हळदी कुंकवाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर अशा पद्धतीने मी दोरी बांधून घेतली. हुक लावले होते मी भिंतीवरती, चिटकवले होते हुक, आणि त्याला दोरी बांधून ब्लाऊज पीस टाकून मध्ये पांढऱ्या माळा आणि त्यानंतर एक लाल फुलांची माळ मी लावून दिली. त्यानंतर इथे मी केळीचे खांब स्टँडमध्ये रोवून घेत होते. हे स्टँड माझ्या आईने मला आणून दिले. याचा खूप छान उपयोग होतो, झंझटच नाही केळीचे खांब चौरंगाला बांधायला. आणि त्यानंतर इथे मी कलश रेडी करून ठेवत होते. ही सर्व तयारी एक दिवस आधी करून ठेवली, जेणेकरून पूजेच्या दिवशी माझा बराचसा वेळ वाचतो. त्यामुळे सो इथे मी कलशाच्या तांब्याला स्वच्छ करून घेतलं, त्याला हळदी कुंकवाचे रेषा टाकून दिल्या आणि एक काठी मी कलशाला बांधून घेत आहे अशा पद्धतीने. याने काय होतं, देवीचं जे वस्त्र आहे ते खूप छान आपल्याला घालता येतं आणि खूप छान दिसतं ते. त्यानंतर इथे मी एक कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्याला पण मी अशा पद्धतीने बांधून घेतलं, जेणेकरून फ्रंटचा जो भाग आहे तो एकदम प्लेन दिसेल, कुठेही सोळ वगैरे दिसणार नाही अशा पद्धतीने. आता याला मी देवीचं वस्त्र बांधून घेणार आहे. तर हे वस्त्र परभणीमध्ये भेटत नाही, मी खूप शोधलं. हे वस्त्र मी मुंबईच्या कुलस्वामिनी देवी आहे तिथून आणलेलं आहे. आता वाटत होतं की अजून 2-3 घ्यायला पाहिजे होते. खूप छान वाटतं हे वस्त्र. तर इथे मंगळसूत्र घालून घेतलं. माझ्याकडे मस्त असा हाराचा सेट आहे, तो सेट मी इथे घालून घेतला. छोटा आणि मोठा असे 2 हार आहेत त्यामध्ये, त्या सेटमध्ये. सो अशा पद्धतीने. त्यानंतर अजून एक माझ्याकडे हार होता, तो मी आधी घातला पण मला तो आवडला नाही. त्यानंतर मी ते लगेच काढून घेतला आणि वरती मंगळसूत्राच्या वरती मला थोडंसं रिकामं वाटत होतं, म्हणून तो हार मी काढून परत मंगळसूत्राच्या वरती मी अशा पद्धतीने लावून दिला. ते खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर इथे मी देवीला जी वेणी आपण टाकतो फुलांची, ती वेणी मी इथे तयार करत आहे. त्यासाठी मी दोरा घेतला, तो देवघराच्या खांबाला असा लटकवून दिला आणि त्याला सिंगल अशी एक दोरी बांधली. तर आता या 2 दोरेच्या मध्ये मी फूल ठेवला आणि त्याला जी आपली सिंगल दोरी आहे, सिंगल दोरी वरतून घेऊन ती अशा पद्धतीने त्याला टाईट करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे सर्व फुलं एकामागे एक करून विणून घ्यायचे. खूप छान वेणी तयार होते या पद्धतीने. खूप सोपं आहे हे करायला. तुम्हाला दुर्वाची माळ वगैरे जर बनवायची असेल ती पण अशाच पद्धतीने बनवता येते. दुर्वाची माळ पण दुर्वाच्या जोड्या घ्यायच्या, अशा दोन्ही दोरीच्या मध्ये ठेवायच्या आणि वरतून सिंगल दोरी टाईट करून घ्यायची. खूप छान अशी दुर्वाची पण माळ होते. तर अशा पद्धतीने मी शेवंतीच्या फुलांची माळ पूर्ण करून घेतली. आता या फुलांच्या मध्ये गुलाबाचे पाकळ पण टाकलं तरी खूप छान वाटतं ते, पण माझ्याकडे गुलाबाचं फूल नव्हतं. तर सुंदर अशी आपली शेवंतीची वेणी रेडी झालेली आहे देवीसाठी. आता पूजेचं साहित्य मी काढून घेतलं एकत्र, जेणेकरून उद्या पूजेला बसेल तेव्हा मला उठायचं काम पडणार नाही. तर बायकांसाठी पुस्तक, देवीसाठी वस्त्रमाळ, फोटोसाठी वस्त्रमाळ, त्यानंतर ओटीचं सर्व साहित्य आणि गणपतीसाठी सुपारी, कुलदेवतासाठी सुपारी, नाणे, ओटीसाठी तांदूळ, त्याच्यानंतर फळं, खोबरं वगैरे असं सर्व एकत्र करून घेतलं. आरतीचं ताट पण मी रेडी करून घेतलं. त्यासाठी इथे अगरबत्ती स्टँड, कापूरसाठी एक निरांजन, कुंज पाण्याचा, कापूर, तुपाची निरांजन आरतीसाठी, परत एक तेलाची निरांजन, एक तुपाची निरांजन, परत देवासाठी एक तेलाची निरांजन,
असं सर्व स्वच्छ घासून पुसून त्यामध्ये वाती वगैरे टाकून मी रेडी करून ठेवलं. नैवेद्याचं ताट पण मी स्वच्छ घासून ठेवलं. तर अगरबत्ती, धूप अगरबत्ती, स्टँड हे सर्व एकत्र ठेवलं तर पूजेला परत परत उठायची गरज नाही पडत. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगण झाडून छान अशी मी दारात रांगोळी काढली. जो काल डेकोरेशनमध्ये वेळ घातला तो आज इथे वाचला म्हणून तो वेळ मी रांगोळीमध्ये घातला. तर अशा पद्धतीने पावलं, पद्म काढून घेतले आणि अशी छान अशी एक वेल तयार करून घेतली. खाली येल्लो कलर टाकला, त्यावरती पांढरे फुलं काढले, त्यात कलर भरला आणि मस्त असं हिरवे पानं काढून वेल तयार करून घेतली. आणि त्यानंतर इथे मी देवीची रांगोळी काढत होते. त्यासाठी आधी एक सर्कल केला, त्यामध्ये एक फ्रंट लाईन मारून घेतली आणि त्यावरती नारळाचं शेप येईल असं क्रॉस लाईन केल्या, पानं काढून घेतली आणि हे सर्व सेंटरमधून परत एक लाईन काढून मी साडीचे जे पदर असतात, कळ्या म्हणतात, त्या काढून घेतल्या. हे सर्व आधी खडूने मी ड्रॉ करून घेतलं, त्यानंतर डायरेक्ट कलर भरले. तर नारळाला लुक येण्यासाठी मी इथे आधी कलर टाकून घेतला आणि एक माझ्याकडे खराब ब्रश होता, त्याला मी थोडंसं पसरवलं, म्हणजे त्याचे केस उचकवले आणि त्याच्याने मी हे ब्रश रांगोळीवर फिरवला, जेणेकरून नारळाचा लुक येईल अशा पद्धतीने. त्यानंतर साडीला मी पिंक कलर दिला आणि राणी कलर दिला आणि काठाला मी डार्क निळा कलर दिला. ते खूप छान कॉम्बिनेशन दिसत होतं. आता काठ तयार करण्यासाठी इथे मी ग्रीन कलरचे डॉट आणि येलो कलरच्या लाईनिंग असे चेक्समध्ये काढले. त्यानंतर इथे मी ठुशी घेतली काढून. ते खूप जाड दिसत होती, ठुशी वाटतच नव्हती ती, पण आता काहीच करता येत नव्हतं म्हणून मी तसंच ठेवलं ते. आणि मग इथे एक मंगळसूत्रासाठी मी लाईन ड्रॉ करत होते, ती ड्रॉ करून घेतली आणि त्यावरती ब्लॅक कलरने डॉट डॉट काढून घेतले आणि मध्ये एक छान असा चंद्र काढून घेतला. खूप छान लूक आला रांगोळीला, पण मला माहीत नव्हतं एवढी छान रांगोळी मी काढेल. सो आता इथे मला वेणी काढायची होती, त्यासाठी जी आपण खडूनी लाईन काढली होती त्या लाईनच्या दोन्ही साईडनी पांढऱ्या रांगोळीचे डॉट काढले. मध्ये सेंटरमध्ये लाल कलर घेऊन परत त्याचं फ्लावर मी केलं. फ्लावर करून त्याच्यात मस्तपैकी असं एक गुलाबाचं फूल असते तसं लूक देण्याचा प्रयत्न केला मी, पण तसं काही झालं नाही. त्यानंतर इयरबड्सनी मी मध्ये लाईन काढून घेतली, जेणेकरून आपल्याला हे मोगऱ्याच्या कळ्यांची वेणी दिसेल आणि ते खूप छान दिसत होतं. माहीत नाही मोगऱ्याच्या कळ्या दिसत होत्या का नाही, पण मला ते खूप आवडलं. त्याने लूक खूप छान आला माझ्या रांगोळीला. अशा पद्धतीने मी आंब्याचे पानं, मंगळसूत्र आणि कलशावर हळदी कुंकू म्हणून मी लाल पिवळी रांगोळी काढली. ती ठुशी दिसत नव्हती म्हणून मध्ये मी एक फ्लावर काढलं आणि ते खूप छान असं रांगोळीला लूक आला. तुळशीजवळ पण रांगोळी काढली. आता पूजेचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करते. सो कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय बाय.